आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। दुसरा दिवस 2 दिवसांमध्ये सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं, अधिसूचनेबाबत कायदा करावा, जरांगेंची मागणी। पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे मेळावे, निसर्ग मंगल कार्यालयामध्ये शरद पवार गटाचा मेळावा तर बालेवाडीमध्ये अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचा मेळावा। नाशकातील राष्ट्रवादी भवन मिळवण्यासाठी शरद पवार गट कोर्टामध्ये जाणार, मुंबई नाका परिसरातील कार्यालयावर अजित पवार गटानं दावा केल्याचा आरोप। ठाकरे गटाच्या लोकाधिकार समिती महासंघाचा आज सुवर्ण महोत्सवी अधिवेशन, उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार, लोकाधिकार समिती महासंघ चळवळीला 50 वर्ष पूर्ण। राज ठाकरे आजपासून 2 दिवस पुण्याच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार। नॉट रिचेबल असलेले संभाजीराजे आज समोर येण्याची शक्यता, संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस, लोकसभा निवडणुकीबाबत संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार, आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार। देवेंद्र फडणवीसांची गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क समितीसोबत बैठक, 24 एप्रिल 1985चा अध्यादेश दुरुस्त करण्याचा निर्णय, समाजाला पूर्ववत सवलती मिळण्यासाठी अध्यादेश दुरुस्तीचा निर्णय। भाजप नेते मोहित कंबोज यांना फसवणुकीप्रकरणी दिलासा, खोटी कागदपत्र सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 103 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचा सीबीआयचा आरोप होता। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आळंदीमध्ये, आज आळंदीमधल्या भक्ती उत्सव कार्यक्रमाला योगी आदित्यनाथांची उपस्थिती। नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासात 3 खुनाच्या घटना तर आठवड्याभरामध्ये 7 जणांचा खून। मुंबई पालिकेच्या स्वच्छता मोहिमेमध्ये रस्त्यावरील बेवारस वाहनांचा अडथळा, कारवाईचे आदेश दिल्यानंतरही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात पालिका आणि वाहतूक पोलिसांना अपयश। मुंबईत पुराचा धोका टाळण्यासाठी महापालिकेकडून मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशन उभारलं जाणार, भूसंपादनाचा तिढा सुटल्यानंतर 2 ते 3 वर्षामध्ये दोन्ही केंद्र उभारली जाणार। 10वीचा निकाल चांगला लागण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मिशन मेरिट, 90% निकालाचं उद्दिष्ट, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोप्या मोजक्या आशयाच्या मिशन 35 पुस्तिका तयार। प्रस्तावित नाशिक पुणे रेल्वे मार्गामध्ये बदल, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे शिर्डी मार्गे धावणार, तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे खर्च जास्त येणार असल्यानं रेल्वे मार्गामध्ये बदल केल्याची उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गिकेवर 7 दिवसीय मेगा ब्लॉक, कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार। पुणे ते लोणावळा दरम्यान आज तांत्रिक कामासाठी ब्लॉक, 14 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल होणार। मुंबई महापालिकेकडील प्रदूषणाची पातळी मोजणारी यंत्रणा अपुरी, वायू प्रदूषणाच्या पातळीचं मोजमाप करण्यासाठी एकाच मोबाईल व्हॅनवर भिस्त, आणखीन व्हॅन घेण्याचा पालिकेचा विचार सुरू। TV9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांच्या रॅप सॉंगचं आज लॉन्चिंग, विशेष म्हणजे या गाण्याचं लेखन, गायन आणि अभिनय सुद्धा उमेश कुमावत यांनीच केलाय। बातम्यांच्या दुनियेतून वेळ काढत उमेश कुमावत यांनी आपली आवड जपत गाण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे। मालेगावकर यंदाची शिवजयंती ही अयोध्येमध्ये साजरी करणार, 16 फेब्रुवारीला मालेगावातून 100 खासगी वाहनं, 5 ट्रॅव्हल्स अयोध्येला रवाना होणार। साताऱ्याच्या कोरेगावात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण सोहळा। वर्ध्यामध्ये 22 किलो गांजासह कार, मोबाईल जप्त, 12,57,000चा मुद्देमाल हस्तगत, 5 जणांवर गुन्हा दाखल, 2घांना अटक। रत्नागिरी शहरामधील पाणी पुरवठा दर सोमवारी बंद राहणार, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आणि पाणी बचतीसाठी रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाचा निर्णय। नाशिकच्या सटाणा शहरामध्ये महाविकास आघाडीचा रास्ता रोको, गोळीबार आणि पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। आमदार संजय कुटेंची भाजपमधून हकालपट्टी करण्याची रिपाई खरात गटाची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, कुटेंनी दलित महिला सरपंचाचा अपमान केल्याचा आरोप। गोंदियाला लागून असलेल्या फुलचूर गावामध्ये शंकरपटाचं आयोजन, 200 बैलगाड्यांचा सहभाग, शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या नियुक्तीला आक्षेप, आम आदमी पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, नियुक्ती रद्द करण्याची मागणी। पुण्याच्या बोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर ग्रामस्थ आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी 700 किलो वजनाचा ट्रान्सफॉर्मर नेला, रोहित्र बदलण्यासाठी कर्मचारी आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमांचं सर्वांकडून कौतुक। पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्रीला उड्डाणपूल होणार, 8 वर्षांपासूनच्या ग्रामस्थांच्या लढ्याला यश, 22 फेब्रुवारीपासून कामाला होणार सुरुवात। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये आमदार समीर कुणावारांच्या हस्ते गृहोपयोगी साहित्य संच वाटप, इमारत आणि बांधकाम कामगार लाभार्थी मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने लाभार्थी सहभागी। रत्नागिरीमध्ये आंब्यावर थ्रिप्स आणि तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव, प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे सादर, औषध फवारणीसोबत खबरदारी घेण्याचा कृषी विभागाकडून सल्ला। वाशिम जिल्ह्यामध्ये तुरीच्या उत्पन्नामध्ये घट झाल्याने शेतकरी अडचणीत, उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल, दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी।
नांदेड जिल्ह्यामध्ये गव्हाची विक्रमी लागवड, बाजार समितीमध्ये गव्हाचे दर मात्र स्थिर. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यामधल्या काही गावात गारपिटीसह पाऊस, गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान. नाशिकच्या नांदगावमध्ये सुरू असलेल्या शिवसृष्टीच्या कामाची आमदार सुहास कांदेंकडून पाहणी, शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टीचं काम प्रगतीपथावर. पुण्याच्या जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील अवैध धंद्यांवर कारवाई, दीपक वाघचौरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर. वाशिमच्या मनभा गावातील भटकंती करणाऱ्या कुटुंबातील बहीण भावाची पावलं वळली, शाळेच्या दिशेनं शिक्षकांच्या मदतीनं पालावरील भाऊ बहीण शाळेमध्ये दाखल. अकोल्यामध्ये 16 फेब्रुवारीला होणाऱ्या जागतिक सूर्यनमस्कार दिनाची रंगीत तालीम, 16 आणि 17 फेब्रुवारीला सूर्यनमस्कार साखळी रिलेचं आयोजन. पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर दुभाजकावर कार आदळून भीषण अपघात, कारमधील दोघे जण थोडक्यात बचावले तर कारचं मोठं नुकसान. प्रफुल्ल पटेल यांचे वडील स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज गोंदियामध्ये दिग्गज हजेरी लावणार. उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जयंतीनिमित्त उपस्थिती असणार. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, सेंट्रल लाईनवर माटुंगा ते ठाणे, हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार. स्वराज्य नाशिक जिल्हा संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत टोल चालकांची वादावादी, सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावरील प्रकार. अहमदनगरच्या शेगावमध्ये खासदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन, स्पर्धेमध्ये 220 बैलगाड्यांचा सहभाग, नागरिकांमध्ये बैलगाडा शर्यतीचा उत्साह. वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधल्या घोराड इथे संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न, पालखी दिंडी, रिंगण सोहळ्याला भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती, संत केजाजी महाराजांच्या जयघोषानं घोराड नगरी दुमदुमली. भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपचं गाव चलो अभियान जोमात सुरू, 1155 बूथ स्तरावर भाजपच्या 875 प्रवासी कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रमांची माहिती दिली जाणार. भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धेंची माहिती.